तर मंडळी आता ना आपण सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करतोय. सर्व तयारी आता चालूच आहे आणि इकडे बघताय हा पण ना सर्व सामान आलेलं आहे. बराच सर्व सामान आहे इकडे. आता ना निघालोय आणि बघताय अवनी इकडे सोडायला आलेली आहे. अवने चाललो आम्ही आता. हा आंबे झालेत कुठे अजून नाही झाले. ते बघा आता गाडी आले. चला चला आतमध्ये चाललोय. दादा नाही वाटतं, शक्तीदा नाही गाडीवर. कुठे सीट? आपल्या स्टॉपच्या इथे पोहोचलेलो आहे आणि इकडे बघताय सर्व सामान वगैरे काढलंय. आता गाडी आता तिकडे युटर्न फिरवायला गेलाय. चला हे पोहोचलो फायनली. हो काळोख पण आहे, काळोख भरपूर आहे आणि थंडी पण आहे. थंडी भरपूर बाबा. आम्ही लई गाराटली. पूर्ण काळोख आहे. काळोखातून चाललोय आता. नाही सांभाळून. तर मंडळी इकडे ना आता आजी सुद्धा आलेली आहे. गोलू आहे खास शिमग्याला आलाय मस्त मजा करायला. आजी खाली जेवण बनवायला गेले ना खाली जेवण आज. खेळांना आहे ना. कोणत्याच फांद्याला मोहर दिसत नाही. म्हणजे या वर्षी आंबे नाही आहेत. यावर्षी आंबे नाही आहेत. आपल्याला तर खायला नाही भेटणार. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत गावाला खास शिमग्यासाठी. ऍक्च्युली लवकर जायचं प्लॅन होतं, पण इकडे कसं लग्न वगैरे होते त्याच्यामुळे जायला मिळालं नाही. पण आज फायनली आपण निघालेलो आहोत आणि ऍक्च्युली बऱ्याच वर्षाच्या नंतरला खास शिमगा सण साजरा करायला आपण गावी चाललेलो आहोत. कारण इकडे पण ना आमचे म्हणजे एक्झाम वगैरे असायचे किंवा इतर पण कामं असायची, त्यामुळे बरेच वर्ष आम्हाला म्हणजे शिमग्याला जायला मिळालं नाही. पण ह्या वर्षी तुम्हाला ना आमच्या गावचा शिमगोत्सव आम्ही कशा प्रकारे सण साजरा करतो ते खास पाहायला मिळणार आहे. आणि ह्या सणाला ना खास करून बरेच मुंबईतले सर्व चाकरमानी सुट्टी काढून हा सण साजरा करायला जातात. तर मंडळी आता ना आपण सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करतोय. सर्व तयारी आता चालूच आहे आणि इकडे बघताय हा पण ना सर्व सामान आलेलं आहे. बराच सर्व सामान आहे इकडे. आणि इथे पण ना आपण एक बॅगेमध्ये सर्व डीमार्टचं पण काही सामान भरलेलं आहे. आपण मागे गेलो होतो डीमार्टमध्ये सर्व शॉपिंग करायला आणि तिकडे आई आता सर्व बॅग पॅकिंग करणार आहे. तिकडे पण बराच सामान आहे ना आई. हो सामान आहे अजून भरायचं. कपडे तर वेगळेच आहेत. हो कपडे भरायचे आहेत ना अजून. ते वेगळे भरतात. तर इकडे ना आता बघा ह्याच्यामध्ये पण सामान आणलेलं आहे. पप्पा गेले होते आणायला. तर आई दाखवते ह्याच्यामध्ये काय काय येते. हे टोस्ट तर आपल्याला लागतातच. गावाला टोस्ट खायची मजाच वेगळी असते. त्यासाठी टोस्ट आणलेला आहे. बाकी अजून काय आहे? हे फरसाण आहे. हे मिठाई आहे इकडे. हे फरसाणचे ना आम्ही बरेच असे सर्व पॅकेट घेतलेत. पाव किलोचे पण आहेत, हे अर्धा किलोचे पण आहेत. हे कसं ना खेळांसाठी ना. हे कसं खेळी आमच्याकडे कसं लवकर असं संध्याकाळचं म्हणजे 3-4 टायमाला येतात आमच्याकडे आमच्या घरी म्हणजे गावी यायला. त्याच्यामुळे आम्ही कसे नाश्ता म्हणजे असं ठेवतो. खेडी म्हणजे काय तर पालखी बरोबर आमच्या आता घरी पालखी यायची बाकी आहे. तर पालखी बरोबर सर्व माणसं येणार आहे तर त्यांच्यासाठी हा सर्व चिवडा वगैरे घेतलाय. आणि बाकी ना म्हणजे पाव किलोचे हे पॅकेट आहेत ना, जे नातेवाईक आहेत त्यांना पण द्यायचं आहे. तर हे पण घेतलंय. बाकी हा सर्व पाहुणी मंडळी येतील ना पालखीसोबत तर त्यांच्यासाठी घेतले. आणि ह्या सर्व ना डिश पण आणलेले आहेत सर्व चिवडा वगैरे देण्यासाठी. त्याच्यामध्ये सर्व पॅकेट घेतले. हे ठेवाई त्याच्यामध्ये. हे आता सर्व पॅकिंगच करायला आम्ही सुरुवात करतोय. तो बोलला जो सामान दाखवला नव्हता ना तो दाखवूया. इकडे आहे काय काय घेतलंय. ही चहा पत्ती आहे. चहा पावडर म्हणजे चहाची पात नाही, चहा पावडर. अच्छा. हे डबे पण आम्ही कसे गावावरून ना येताना ना डब्यातून चिकन घेऊन येताना ते आता खालीच न्यायचे ना, म्हणून ते आता आम्ही इथून भरूनच नेतो. मसाला आहे आता खोलत नाही तो. त्याच्यामध्ये मसाला घेतलाय, गरम मसाला. याच्यामध्ये डाळ ते बोला आता खाली न्यायचे ते भरूनच नेले. येताना चिकन आणला होता गावावरून येताना ना, तर बोलला ह्याच्यामध्येच घेऊन जाऊया परत. इकडे काय काय घेतले. हे हळद आहे. हे कांदे बटाटे कसे थोडे थोडे आम्हाला घ्यायला लागतात. लसूण कांदे म्हणजे गेल्या असं दुकानावर जायला होतं ना, म्हणून थोडे आम्ही दामापुरते नेतो. नंतर मग दुकान आहेत आमच्या गावाला. इकडे पण नाही हे सर्व टोमॅटो वगैरे घेतलेले आहेत. हे बघा हे सर्व कांदे बटाटे टोमॅटो हे कसे म्हणजे लगेच तिथे सर्व बनवण्यासाठी लवकर बरा पडतो ना. हो आमच्याकडे कसं गावी टमाटर भेटत नाही. म्हणजे दुसऱ्या भाज्या भेटतात वालाच्या शेवग्याच्या, पण टमाटर भेटत नाही आमच्या गावाला. टमाटर पिकत नाही, मग आम्हाला टमाटर न्यायला लागतात. बाकी सगळी भाजी भेटते. इकडे पण हे कारली मिरच्या वगैरे सर्व. ती कशी आमची बाजूवाली आजी आहे, तिला दुसरी भाजी नाही पण कारल्याची आवडते म्हणून तिच्यासाठी कारली घेतल्या. इकडे मसुराची डाळ आहे. इकडे पण काही सामान आहे बघा. मूग आहेत, पोहे आहेत. खोबरा घ्यायला लागतो. हे काळे तीळ. काळे तीळ कशासाठी. काळे तीळ आणि धने
आम्हाला ना फणसाची भाजीमध्ये काळे 3 धने लागतात. ती आता बघूया, टाइम भेटलं तर बनवू. कारण होळीच्या टायमात कसे जास्त रेसिपी दाखवायला भेटणार नाही, त्याच्यावर टाइम भेटलं तर बरेच जणांनी कमेंट केलेलं फणसाच्या भाजीचा आपण गावावरून फणस आणलेले तेव्हा पण दाखवायला नाही मिळाला. मग आता टाइम मिळाला तर तुम्हाला दाखवू नक्कीच. अजून काय बिस्किटच आहेत. हा, हे शाहीत खाण्यासाठी. बाकी इकडे पण काही सामान आहे. हा म्हणजे डिमार्टच आहे. डिमार्टचं काही सामान पॅक केलंय, बाकी काही सामान याच्यामध्ये होता. हे बघा, हे सर्व बिस्किटच आहेत. पार्ले, मारी आणि त्याला हाईड अँड सीकचे वगैरे आहे बघा. आता बॅग पॅकिंग करायला सुरुवात करूया ना. जेवढं बघूया ह्याच्यामध्ये जाईल तेवढं भरूया. आणि दुसरे पण बॅग्स आहेत अजून. हे ह्याच्यातच टाकतेस की ह्याच्यातच ठेवतोस ना? हे डायरेक्ट टाकायचं. बरोबर ठेव, बरोबर ठेव. आईने ना इकडे आता पिशवी बांधल्या वरती. आतमध्ये पण एक पिशवी आहे, ती खालीच ठेवते म्हणजे अशी. त्याच्यावरती बाकी काही सामान राहिलं तर ठेव. बघूया. डाली टाकतो आणि तळाला मध्ये. हा, तळायला टाक, त्याच्यावर काही फरक नाही पडणार. हे टाक. हा पण राहिलं बघा, हा एक राहिलं. हे पण टाकू, जाऊ दे आपण. इकडे ही सर्व बॅग पॅक करून झाले, बंद करून ठेवतोय. ह्याच्यामध्ये मग भर काय दुसरं सामान राहिलं तर आता बंद करून ठेवू. तर मंडळी इकडे ना आईने आता सर्व जेवणाची वगैरे तयारी अगोदरच केलेली आहे. दुपारीच बनवायला चालू केलेलं असं. दुपारी जेवण बनवलंय. हा, आता जेवायला सुरुवात करतोय. आता जेवतोय आम्ही. आता थोड्या टायमाने गाडी येणार आहे. हा, त्याच्यामुळे लवकर जेवण घेतो म्हणजे कशी नंतर घाई नको व्हायला. इकडे बघताय आज ना आईने मस्त पैकी जेवणाला जवडा बनवलेला आहे. हा सर्व ना ओला जवडा आहे, तर इकडे सुका घातलेला आहे. आणि हा ओल्या जवळ्याचाच रस आहे ना? हा, मी ना ओल्या जवळ्याचा सार घातलाय. हा बघा, मस्त. आज कसं जवडा मिळाला ना, त्याच्यामुळे जेवण पण कसं पटपट झाला. जवडा बनवायला जास्त वेळ नाही लागत, नाही तर फ्राय वगैरे लय खटपट असते. आपण मस्त रस्सा रेडी झाला बघा, भारी दिसला. आता आईने गरमच केलेला आहे. आता जेवायला बसतोय. तर मंडळी आता ना निघालोय आणि बघताय अवनी इकडे सोडायला आलेली आहे. अवने, चाललो आम्ही आता. आंबे झालेत कुठे? अजून नाही झाले. तुमच्या गावाला आंबे नाही होत? हा, तुमच्या गावाला आंबे नाही व्या? आमच्या गावाला भरपूर आंबे होतात. मी आता होळी संपल्यावर येईन. म्हणजे आम्ही खाऊ घेऊन येऊ, फणस आणू. आंबे आता बघायला लागतील. झाले तर झाले, असले कच्चे भेटतील. कच्चे कैऱ्या भेटतील. चालतील? कच्चे खाशील तू? आंबट आंबट पिकले की खाणार? पिकले की मे महिन्यात भरपूर घेऊन येऊ तुला. हा, तू ये ना बे आमच्या गावाला. आंबे मध्ये बघितले ना आंबे नाही अजून बघितले तू? आमच्या गावालाही बघायला. आमच्या छपरावर आंबे असे आहेत. माकलं हात की माकलं पण आहेत. माकलं खायला येतात ना, आंबे खायला माकलं येतात. चला आता टाटा बाय बाय करायला. बाय बाय. चला ना आता सर्व बॅग पॅकिंग करून झालेले आहेत. बघताय 1 2 3 4 4च बॅग आहेत, जास्त बॅग नाही आहेत. आम्ही कसे 2घच जण आहोत, त्याच्यासाठी कमीच सामान आहे. चला मंडळी, आता ना सर्व सामान घेऊन चाललोय हायवेला. आई आहे, पप्पा आहे सोबत, अवनी सुद्धा आहे सोबत. ती बघा सोडायला येते. पप्पा नंतरला तिला घेऊन येतील. इकडे पण आपण एक बॅग घेतले. दादा पण आहे सोबत. ती जरा वजन आहे ना, दोघांनी पकडले. चला अवनी, चला येते ना गावाला. अवनी फुल मजा करते. सोडायला आली की धमाल मस्ती असते. आलोय आता हायवेच्या इथे. चला फायनली आलेलो आहे आपल्या बस स्टॉपच्या इथे. वरती सर्व बसायला आहे. तिथे बॅग ठेवून जरा वेट करूया, अजून गाडी आलेली नाही. चला, दमलो ना. बॅग वजन आहे, भारी पडली न्यायला आम्हाला दोघांना. सर्व तांदूळ वगैरे आहे ना याच्यामध्ये, त्यामुळे. चल वरती आलोय. आमच्या इथला रात्रीचा नजारा बघा हायवेच्या इथला. आणि आज आकाश पण ना पूर्ण म्हणजे क्लीन आहे बघा. वरती चंद्र पण दिसतोय. मस्त पूर्ण क्लीन वातावरण आहे आज. छान वाटतंय. मी ना आता पुढे चाललोय. पुढे पण दुसरा बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपच्या इथे सर्व गाड्या थांबतात. आता पुढे चाललो. इथे जवळच आहे. समोर जी गाडी आहे ना, एसटी लागली आहे, तिथेच आहे तो बस स्टॉप. बाजूबाजूला 2 बस स्टॉप आहेत आमच्या इथे. मी गावाला जाणारे सर्व गाडी इथे थांबतात. ती बघा आता गाडी आली आहे. चला चला पटपट चला. हीच गाडी आहे. सुहासिनी दादाने नाव बोलला होता बघा.
सुहासिनी ट्रॅव्हल्स. हे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत. आहे ना, दादाचीच आहे ना. माणसं पण आपले इथे काय माहिती, बघायला लागतील आतमध्ये. हीच गाडी आहे ना. चला आतमध्ये चाललोय. दादा नाही वाटतं, शक्तीचा नाही गाडीवर. कुठे सीट? हा आपल्या गावातला नाही गो. कुठे सीट आहे? चल अवने अवने अवनी. पप्पा गेले तशी धावली ती पण. येतात अवने. तिला वाटलं गावाला नेते तिला. आता ना आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि दादा नाही आहे ना, दुसऱ्या गाडीवर असेल मला वाटतं. शक्तीचा तर दुसऱ्या गाडीवर आहे. 2 गाड्या सोडल्या नाही. हा तर आम्ही ह्या गाडीत बसलोय. सीझन आहे ना. हा भरपूर गाड्या सुटल्यात. परत या तर परत निघणार रिटर्न. हा परत उद्या सकाळी पोहोचून परत ती मुंबईला येऊन परत उद्या आहे गाडी. हा चला तर चालू झाली गाडी बघा. आमच्या गावातली बरीच जण ना माझ्या मते दुसऱ्या गाडीत असतील आई ना, कारण ही गाडीमध्ये कोण ओळखीचं नाही. दुसऱ्या गाडीमध्ये सर्व आहे. मला वाटतं मिळतील. आपण जेवायला परत थांबू ना तेव्हा कदाचित भेटतील सर्व. आता ना मी पेट्रोल पंपच्या इथे आलोय. थांबले सर्व, पेट्रोल वगैरे भरून घेतोय. त्याच्यानंतर थेट आता निघणार आहोत. तर जवळपास ना 3 वाजत आलेले आहेत, म्हणजे 2:45 झालेले आहेत. हायवेच्या इथेच बाजूला पेट्रोल पंप होता ना, तिकडे आता लावलंय. हे थंडी पण आहे ना. हो मला वाटत नाही तेवढी थंडी आहे ती, पण भरपूर आहे थंडी. थंडी आहे. मला वाटलं नव्हतं आई नाही तर ब्लँकेट वगैरे घेऊन आली असते. ब्लँकेट नाही, स्कार्फ वगैरे ना. का आणलंच नाही शाल वगैरे. थंडी वाजायला लागली इकडे. मंडळी आता ना आम्ही देवाऱ्याला पोचलोय. देवाऱ्याला ना आता शक्तीदाची गाडी येते. त्यांना दुसऱ्या गावाला जायचं आहे तर त्याने सोडला इकडे. बघा इकडे ना सर्व सामान आता काढलंय. 3 बॅग आहेत, एक माझीकडे आहे. तर मध्येच थांबायला झालं तर कधी येईल काय माहित शक्तीदाची ना. पाटील येते. ही गाडी गोकुळ गावात गेली. दुसऱ्या गावात गेले. ती आता आंबवलीला जाणार नाही. जी शक्तीदाची मागून येते ती जाल. थांबलोय तर बघू कधी येईल. कुठे पोहोचलेला? 5 वाजलेत ना. 4:30 झाले. 4:30. चला मंडळी आता ना गाडी आलंय. सर्व सामान घेऊन चाललोय आता. चला मंडळी आता ना आपल्या स्टॉपच्या इथे पोहोचलेलो आहे आणि इकडे बघते सर्व सामान वगैरे काढलंय. आता गाडी आता तिकडे युटर्न फिरवायला गेलाय. चला आई पोचलो फायनली. हो काळोख पण आहे. काळोख भरपूर आहे आणि थंडी पण आहे. थंडी भरपूर बाबा. आम्ही लई गाराटली. हा वाटलं नव्हतं गावाला एवढी थंडी असेल म्हणून काय आणला पण नाही. गरम शर्ट वगैरे म्हणजे जॅकेट वगैरे. सकाळ सकाळ पहाटेचा बघा गावचा क्लायमेट कसं झालंय. अजून काढू काय नंतरला उजेड आला ना की मी तुम्हाला दाखवेल कसं काय आहे ते. चला मंडळी फायनली आता पोचलेलो आहे आपल्या गावामध्ये. आता सर्व सामान घेऊन वरती घरी चाललोय. मोठी आई आले तर तिने दरवाजा खोलला असेल. जाऊ आता चला. आमची बालवाडी लाईटी वगैरे चालू होती इकडे. चला दमाय होते आता. सामान सगळं एकसाथच घेतलंय. पूर्ण काढोख आहे. काढोखातून चाललोय आता. नाही सांभाळून बघा बराबर. चल मंडळी फायनली पोचले ते घरी. सर्व सामान बघा ओटीवरती आणलं. इकडे बॅग आहे आणि इकडे पण ठेवलं आहे सर्व. तर घरात घेऊन चालले आतमध्ये. आता पहाट व्हायला चालू झाले बघ. सूर्य आता थोड्याच वेळानं उगवेल. तर मंडळी आता ना मस्तपैकी उजेडलेला आहे. हा बघा आता सकाळचा पहाटेचा आपला गावचा नजारा कसा मस्त झालाय. छान वाटतोय.
आणि आता कसा कोवळा ऊन पण यायला सुरुवात झाली. तिकडे वरती आपलं गावचं मंदिर बघा. आणि आता ना आपल्याला सनराईज पाहायला नाही मिळालं, कारण कसं आपण लवकर सकाळी आलो ना, 5च्या दरम्यान 6च्या दरम्यान आलो, त्याच्यामुळे एकदम झोपलो. गाडीत पण झोप नव्हती मिळाली ना, तर झोपलो डायरेक्ट. आपण उठलो 9 वाजता, त्याच्यामुळे सनराईज पाहायला नाही मिळालं. पण उद्या मी दाखवेल तुम्हाला नक्कीच. इकडे ना आई आता सर्व घराची साफसफाई करायला सुरुवात करते. हे बघा सर्व ना क्लीन करून घेते. आई झाडू वगैरे मारून झाली ना? झाडू मारली, आता खालच्या लाद्या पुसून घेते. सगळे जाळे वगैरे असतात स्पायडरचे, त्याच्यामुळे क्लीन करायला लागतो. आता इकडे सर्व किचन घेतलंय. आधी साफसफाई केल्याशिवाय जेवण नाही. हो ते तर आहे, घराची साफसफाई पहिली करायला लागते. घर ना पूर्ण क्लीन वगैरे झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो जरा. हा हॉल आहे आपला. इकडे सर्व सामान वगैरे आहे. आता लग्नाचं सर्व सामान आणायला चालू केले. चला, बाकी या 2 आजूबाजूला रूम आहेत आपल्या. इकडे तुम्हाला मंगलदार दाखवतो. आपला कलम आहे ना, तर बघूया ह्यावर्षी आलाय की नाही. आई मंगलदारीच आहे. आलोय आता मंगलदारी. हा वरती आपला हापूस आंब्याचा कलम आहे बघा. आई जास्त काही मुहूर्त दिसत नाही. यावर्षी मोहरच नाही आमच्या कलमाला आलाय ना. नाही, पालवी फुटली, आता फुटते, पण काय माहिती मोहर येणार ना. आता त्याचा टाइम होऊन गेलं. हो, आता ऍक्च्युली मोहर यायला चालू झालं पाहिजे होता, पण अजिबात मोहर दिसत नाही. की गळून पडला की काय माहित नाही. हा बघा, अजिबातच मोहर नाही. कोणत्याच फांद्याला मोहर दिसत नाही. म्हणजे यावर्षी आंबे नाही आहेत. यावर्षी आंबे नाही आहेत. आपल्याला तर खायला नाही भेटणार. म्हणजे आपला कलम नाही आलेला, म्हणजे आपल्याला खायला नाही भेटते. तसे विकत घेऊन खाऊ, पण आपल्या आंब्याचे नाही भेटणार ना. आपल्या आंब्याचे नाही. आता वाड्याशी बघू. हा, वाड्याशी बघायला लागेल. एकदा चेक करायला जाऊ, बघूया तिकडे मोहर वगैरे आला असला तर आंबे आपल्याला खायला मिळतील. पण घराच्या बाजूचा आपला एवढा आंबा नाही आला यार. बघून वाईट वाटतं. नाही तर इथे दरवर्षी भरपूर आंबे होतात. आता बघू काय आले तर येतील पण मागून ना. कधी येते तोपर्यंत पावसाळा यायचा. काय माहित, बघू मे महिन्यातच समजेल. आता मोहर तर दिसत नाही. मोहर आला असता ना तर म्हणजे समजलं असतं की आंबे मस्त येतील. तर मंडळी इकडे ना आता आजी सुद्धा आलेली आहे. गोलू आहे, खास शिमग्याला आले मस्त मजा करायला. आजी खाली जेवण बनवायला गेले ना? खाली जेवण आज खेळांना आहे ना. पण उद्या आपल्या वल्लीकडे आहे ना. आज दीपक तांबाई करायचा आहे ना. हा, त्यांच्या घरी पालखी आहे. दररोज असतं ना खेळांसाठी जेवण. दररोज. हा, जेवण गोलू पण आज सकाळी झाले ना. गोलू कुणाच्या गाडीत होतीस? प्रायव्हेट गाडी होती. अच्छा अच्छा. तर आम्ही पण आज सकाळी झालोय. तर आता मस्त आज रात्री होळी पेटवायला जावायची. पालखी किती वाजता निघतं? आता 1 वाजता निघा. अच्छा, जेवण खाऊन ना. इकडे ना आता मस्त चहा आलेली आहे. सकाळ सकाळ पहाटे आम्ही चहा पितोय. आणि इकडे बिस्किट वगैरे आहे. इकडे आई बसली आहे, गोलू पण आहे सोबत. या सर्वांनी चहा प्यायला. चला, ओटीवरची मजा घ्यायला. ओटीवरती निवांत बसून चहा पिण्याची मजाच भारी ना. हो, निसर्ग बघून भारी वाटते. क्लायमेट पण मस्त इकडे बघा ओटीवरून आपल्या. आणि त्याच्यासोबत मस्त ही गावची ब्लॅक टी. मस्त चहा आहे. आई चहाची पात टाकलेलीस काय? चहाची पात आपल्या अंगणामधली आईने चहाची पात घेतलेली चहा बनवायला, त्याच्यामुळे मस्त सुगंध येतोय. तर म्हणजे आता ना मस्त निवांत ओटीवरती बसलेलो आहोत. आपला मस्त प्रवास झाला. आता कोकणातल्या गावी आहोत आणि सकाळी 6 वाजता पोचलो. अंधार होता. आता मस्त थोडासा रेस्ट केला आणि त्याच्यानंतरला फ्रेश वगैरे होऊन चहा नाश्ता आपण केलेला आहे. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पूर्ण मुंबई टू कोकण ट्रॅव्हल ब्लॉग पाहायला मिळाला. आणि आता आपण कोकणामध्ये आहोत, तर यापुढे ना सर्व तुम्हाला शिमग्याचे रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. म्हणजे आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारे सर्व शिमगोत्सव असतो. आणि मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.